होता बघा या ठिकाणी सांगून जाईल। तुम्हाला जर वाटत असेल आमच्या मुली चांगल्या घडाव्या, आमच्या मुलीनं पडून जाऊन लग्न करू नये, स्वतःच्या जीवनाचं वाटोळं करून घेऊ नये, तुमच्या पुणे परिसरामध्ये अशा भरपूर घटना आहे। मनाने विवाह केलेल्या मुली महाराज आयुष्य उद्ध्वस्त झालं, आयुष्य संपलं त्यांचं, मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। मायबाप कधीच कुठल्या लेकी बाळीचं वाटोळं करत नाही, चांगलेच करतात। मायबापांच्या सांगण्यानुसार विवाह करा, मायबाप कधीच अधीर पाहत नाही। आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल माझ्या माता मुलींना आमची मुलगी पडून जाऊ नये, आमच्या कुळाला कलंक लावू नये, तर त्या मुलीच्या हातामध्ये 1-1 लाखाचे व्हॉट्सअपचे मोबाईल, 10,000च्या मेकअपच्या किट हे देण्यापेक्षा त्या लेकी बाळींच्या हातामध्ये रामायण महाभारतासारखे दिव्य ग्रंथ द्या। अहिल्याबाई अष्टमाता जिजाऊ माऊली अष्टमाता जिजाऊ माऊलीचे दिव्य संघर्ष द्या, त्या लेकी बाळी कधीच गळून जाणार नाही। चित्तोड आणि त्या महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याच्या चर्चा जगभरात गाजल्या होत्या। अल्लाउद्दीन खिलजीनं महाराणी पद्मिनीला पत्र पाठवलं होतं, पत्रामध्ये उल्लेख केला होता, हे राणी पद्मिनी तर माझी झालीस तर माझ्या प्रेमाला होकार दिलास तर दख्खन तुला बहाल करेल, दख्खनची राणी तुला बनवील। पण अशा खोट्या प्रलोभनाला भुलणारी ही नार नव्हती, हिंदुस्थानची खंदानी नार होती। तिने पत्र पाहिलं तर पायाची आग मस्तकाला गेली। विद्यार्थी हिंदूच्या स्त्री आहोत, रामायण महाभारताच्या संस्कारांनी वाढलेल्या नारी शक्ती आहोत। अशा जिरड्यांनी राक्षसांनी आम्हाला प्रलोभन दाखवले म्हणजे आम्ही त्यांच्या प्रेमाच्या गाळ्यात अडकणाऱ्या नारी शक्ती नाही आहोत। त्या नारी शक्तीनं अल्लाउद्दीन खिलजीला महाराणी पद्मिनीला उत्तर दिलं, हे अल्लाउद्दीन खिलजी, तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छूना तो दूर लेकिन देख भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी नारी को पाने के लिए कभी 6 दिन चले हिंदुस्तानी शेर का, तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को देख भी नहीं सकता।